तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की मी आले माझ्या माहेरी. तर माझं माहेर म्हणजे मोहोळ, सोलापूर जिल्ह्यामध्येच. तर इथं आईना संध्याकाळी आता म्हणली की अंड्याची चटणी आणि चपाती करते म्हणून. तर आईचं चालू आहे इथं चुलीवरती स्वयंपाक. तर आई असं चुलीवर संध्याकाळी स्वयंपाक करते, सकाळी गॅसवर करते, कारण सकाळी डब्बा असतात ना, त्याच्यामुळं आई सकाळी गॅसवरच करते आतल्या आत पटपट, आणि संध्याकाळी जरा निवांत असतं म्हणून संध्याकाळी चुलीवर करते. तर इथं असा भरपूर असा कांदा आईनं कापून घेतलेला आहे. तर अंडी पण आणलेली आहेत. तर इथं आईच्या आणि माझे चालू आहेत गप्पा स्वयंपाक करत करत. तर आईनं पीठ पण मळून घेतलेलं आहे. सकाळच्या मकाच्या 2-3 भाकरी पण आहे, त्याच्यामुळं पीठ थोडंसं मळलेलं आहे. आणि जास्त कोणाला संध्याकाळी भूक पण नव्हती, त्याच्यामुळं थोडंच करणार आहे आई. तर एक 5-6 अंड्याची चटणी करते म्हणली आई, अंड्याची बुर्जी. तर आईनं आता कांदा तेलामध्ये तळलेला आहे, त्यामध्ये टाकली हळद. तर आई करणार आहे हिरव्या मिरचीची अंड्याची बुर्जी. तर लाल तिखटाची नाही करणार, हिरव्या मिरचीची करणार आहे. तर इथं चांगली हिरवी मिरची आणि हळद कांदा असं चांगलं तेलामध्ये तळून घ्यायला लागली. तर इथं पप्पांचं चालू आहे फोनपे करायचं कोणाला तरी. तर पप्पा तिथं फोनपे करायला लागलेले आहेत मोबाईलमध्ये. तर इथं असं कांदा चांगला तळून झाल्यानंतर आईने त्यामध्ये अशी 5-6 अंडी फोडून घेतलेली आहे. तर लाडूचं इथं मध्ये असं चाललेलं आहे. तर लाडू बघा कसा आजीला मध्ये करायला हे करतोय. तर आईनं अशी अंडी पण फोडून घेतलेली आहे. तर आता मस्त असं त्याला हलवायला लागली अंड्याला, जेणेकरून ते चांगलं शिजावं आणि त्या कांद्यामध्ये सगळं ते मिक्स व्हावं. तर लाडू आजीच्या मागं कसा करतोय बघा मध्ये. तर असं संध्याकाळच्या 7-7:30 वाजलेले आहेत. तर आईचा असा मस्त असा चुलीवर स्वयंपाक चालू आहे. तर किती भारी असताना चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे. तर थोडं मीठ कमी वाटतंय म्हणून आई आणि मीठ थोडंसं टाकते बुर्जीमध्ये. तर बघा इथं अशी हिरव्या मिरचीची मस्त अशी बुर्जी आईनं केलेली आहे. तर बघा जळण वगैरे किती बारीक काटके आहेत, तसल्या काटक्यावर आई आमची स्वयंपाक करते, लाकडंसुद्धा घालत नाही जास्त. तर बघा फक्त बारीक काटक्यांवर स्वयंपाक चालू आहे आईचा. तर लाडूचं बघा मध्ये चालू आहे, आजीच्या महागच आहे लाडू. त्याला इकडे ये म्हणलेलं सुद्धा कळना गेले. तर इथं बघा अशी बुर्जी ताटामध्ये काढलेली आहे. तर कारण लगेच जेवण करायचं आहे. आई आमची गरमच जेवण करायला लावते, कारण चपात्या करत असतानाच जेवायला पण पटापटा वाढत असते. तर मी म्हणलं मी परत जेवते, पप्पांना वाढ म्हणलं आधी. तर बघा आता पप्पांना पहिल्यांदा चपाती भाजली की पप्पांना वाढेल, आणि मग मी आणि माझा भाऊ, मग शेवटला आई. सगळा स्वयंपाक झाल्यावर शेवटला चुलीपाशीच बसून निवांत जेवते. तर इथं लाडू असं आजीच्या पाठीमागं कसा वडावडी करायला लागला, तो का पडला बघा. तर आजी त्याला ओरडली. तर ओरडल्यावर तो का तिला कसं मारला त्यानं. तर असा आगावपणा करायला लागलाय. त्याच्या मॅडमनी बघायला पाहिजे हा व्हिडिओ, म्हणजे मॅडम बघा त्याला कसं पनिशमेंट करते त्या. तर मॅडम सांगितलेलं. तर बाबा त्याला आत घेऊन चालले. तर आई म्हणते नका आत घेऊन जाऊ, राहू द्या इथंच खेळू द्या. तर आत घेऊन गेल्यानंतर आणि जास्तच करतो म्हणून आईनं त्याला हिथंच खेळ म्हणलं. तर आता बघा आणखी पाठीला काहीतरी टोचवलं, काटा काय तर असा मध्ये करतोय, चुलीत काय पण घालतोय सारखा. असा आईला आमच्या येड्यासारखं मागं हे करायला लागलाय म्हणजे त्याच्या आजीला. तर आता बघा गळ्यातच पडलाय. तर आई म्हणली पप्पांना तुम्ही जेवण करून घ्या. तर आई तर आता पप्पांना अंड्याची बुर्जी वाढायला लागली. तर अशी अंड्याची बुर्जी आणि गरम चपात्या कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि नक्की जेवायला या कधीतरी, असं तुमच्यासाठी पण आमची आई करेल. तर खरंच आईच्या हातचं जेवण म्हणजे एक वेगळी चव असते. ती चव कुठे सुद्धा मिळत नाही, फक्त ती म्हणजे आईच्या हातालाच असते. तर कोणाची पण आई असो, आईच्या हाताला ही चव असतेच. असं काय नाही की आपलीच आहे त्यांचीच आहे, असं काय नाही. आईच्या हाताला चवच असते, काय माहिती. तर आई म्हणली की पप्पांना अजून एक चपाती देऊ नये. तर मी असं गरम चपाती घेतलेली आहे आणि अशी पप्पांना द्यायला चाललेली आहे. तर पप्पा इथं आतमध्ये गॅसपाशी बसून जेवायला लागलेले आहेत. तर मी त्यांना चपाती देऊन आली पण. तर बघा आईनं ना लाडूला भीती घातली, इस्तू पळवती म्हणून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आईसाठी एक लाईक